डिसेंबर 2016ला केंद्र शासनाने हा जी आर काढला का ऑटो रिक्षा असो का टॅक्सी व्हेकल असो बस असो त्यांना फिटनेससाठी लेट झाल्यानंतर विलंब दंड म्हणून 50 रुपये रोज प्रति याप्रमाणे लावला होता. बस संघटना मुंबई यांनी कोर्टामध्ये जाऊन तो स्टे घेतला होता. त्यामुळे आतापर्यंत दंड लावण्यात येत नव्हता. तो 2017मध्ये बस संघटनेला कोर्टाने दिलासा दिला होता. आता 2 मेला कोर्टाने केंद्र शासनाच्या दोन्ही याचिका खारिज केल्या आणि हा नवीन नियम लावून नवीन जजमेंट दिला की सगट 50 रुपये रोज प्रतिप्रमाणे यांना दंड वसूल करण्यात यावा. अशी पत्रक काढल्यामुळं 7 मेला परिवहन कार्यालय औरंगाबाद संभाजीनगर इथे हा त्याचा जी आरची कॉपी आली आणि 20 तारखेपासून हा दंड वसूल करण्यात सुरुवात झालेली आहे. जर शासनाने जर कधी आम्हाला सवलत दिली असती तर तुम्ही 3 महिन्यापर्यंत म्हणजे सर्व 3 महिने 6 महिने अशी काही आम्हाला सवलत दिली असती का तुम्ही हे तुमचे फिटनेस रेग्युलर करून घ्या, अपडेट राहा, त्यानंतर आम्ही आमची कारवाई सुरू करणार आहे. तर आम्ही ते गाडी सगळे फिटनेस आमचे अपडेट केले असते. पण आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे 20 तारखेपासून दंड वसूल करण्यात येत आहे. आणि आमची मागणी अशी आहे की बा तुम्ही दंड घेत आहे तर मग तुम्ही जेव्हा जजमेंट दिला आहे त्या तारखेपासून घ्या. आता एखाद्या रिक्षावाला समजा काही कारणामुळं त्याचा मृत्यू झाला, देहांत झाला, त्याच्या बायकोच्या नावावर त्याची रिक्षा करायची, ते परमिट करायचं, ती गाडी करायची, ते पासिंग करायची. आता त्याला 3-3 वर्ष विलंब झाला आहे. समजा काही कारणास्तव झालं, मुलांचे शिक्षण आहे, घरातल्या अडचणी आहेत, तर मग आता त्या बाईंनी त्या दंडासाठी का म्हणजे वर्षाला 18,000 रुपये म्हणजे 3 वर्षाला 54,000 रुपये देऊन ती रिक्षा रेग्युलर करता येऊ शकते का? जर शासनाने जर कधी 3 महिने 6 महिने असे वेळ दिली असती तर मग आम्ही त्याच्यापूर्ण अपडेट केलं असतं. आम्ही संघटनाच्या मार्फत सर्वांना जागरूक केलं असतं की बाबा आपल्याला इतकी वेळ मिळाली आहे, तुम्ही इतक्या दिवसामध्ये तुमचं प्रमाणपत्र फिटनेस तुम्ही अपडेट करून घ्यावे, नसता आपल्याला सगळं दंड भरावा लागणार आहे. आणि आम्ही खासदार साहेबांकडे आम्ही आलो. खासदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं का महाराष्ट्रामध्ये जे रिक्षा चालक संघटना आहे सर्वांची मिटिंग घेऊन त्याच्यावरती आता आचारसंहिता संपल्यानंतर आपण मिटिंग लावू आणि याच्यावरती आपण शासनाशी बोलू आणि त्यातनं काहीतरी निर्णय मार्ग काढू असं त्यांनी आश्वासन दिलं.